नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला पुलाव रेसिपी। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। मसाला पुलाव रेसिपी बनवण्यासाठी इकडे मी 1 वाटी फ्लॉवर घेतलेला आहे, अर्धी वाटी मटार घेतलेली आहे आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून। एक मीडियम साईजचा बटाटा घेतलाय, त्याची सालं काढून चिरून घेतलाय। गाजर आणि मी परसबी घेतलेली आहे, अर्धी वाटी मीडियम साईजचे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि काजू घेतलेले आहेत 4 ते 5। फोडणीसाठी इकडे मी 2 कांदे घेतले आहेत उभे चिरून, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 तेजपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे आणि 1 चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट लागणार आहे। मसाला पुलाव आता बनवायला घ्यायचा आहे, त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवली आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे। तुपामध्ये आता काजू हलकेसे परतून घेऊयात। हलकासा काजूचा कलर चेंज झाला की आपण आता हे काढून घेऊयात एका डिशमध्ये। त्याच कढईमध्ये आता 4 चमचे छोटे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम व्हायला द्यायचं आहे आणि आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे उभा तो टाकायचा आहे आणि मिरची आणि तेजपत्ता आणि कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। इकडे मसाल्यामध्ये मी 1 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलाय, पाव चमचा धने जिरे पूड आणि पाव चमचा हळद। कांदा पण तेलामध्ये भाजलेला आहे। आता आपण जे मसाले घेतले ते टाकूयात आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ। टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे ती टाकूयात आणि अर्धा मिनिट ते पण तेलामध्ये परतून घेऊयात आणि मसाल्यामध्ये। हे बघा, मसाल्याला साईडने तेल सुटलं की आपण जे भाज्या घेतलेल्या आहेत ते टाकूयात। 1 चमचा मीठ टाकूया चवीपुरतं आणि व्यवस्थित आता हे भाज्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि झाकण ठेवून वाफेवरती पहिलं 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। पुलाव बनवण्यासाठी मी बासमती तांदूळ 1 ग्लास घेतलेला आहे आणि 2 ते 3 वेळा धुवून मी अर्धा तास भिजत ठेवलेलं। तुमच्याजवळ जर वेळ नसेल तर तुम्ही 15 ते 20 मिनिटं तरी साधारण भिजत ठेवा तांदूळ, मग व्यवस्थित असा फुलला जातो। हे बघा 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून घेऊया। कलर पण किती सुंदर दिसतोय बघा। आता यामध्ये आपण जे बासमती तांदूळ भिजत ठेवलेले आहे त्यातलं पाणी गाळून टाकायचं आहे आणि तांदूळ यामध्ये आता टाकून घेऊ मिक्स करून। अर्धा चमचा मी पुलाव मसाला टाकलेला आहे। तुमच्याजवळ जर पुलाव मसाला नसेल तर गरम मसाला टाकला तरी चालेल, अर्धा चमचा। आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे आणि पाव चमचा मी मीठ टाकलेलं आहे। पहिला आपण भाजीमध्ये 1 चमचा वापरला आहे, त्यामुळे आवश्यकतेनुसार मिठाचं प्रमाण वापरायचं आहे आणि हळूवारपणे आता हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता गरम पाणी टाकायचं आहे। 1 ग्लास बासमती तांदूळ घेतलेले आहेत, त्यासाठी मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते आता यामध्ये टाकून घेऊ। झाकण ठेवून मंद आचेवरती पुलाव बनवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। आता झाकण काढून चमच्याने हळूवार असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून पुलाव व्यवस्थित आपण शिजवून घेऊ किंवा बनवून घेऊ। हा बघा, मस्त असा मसाला पुलाव आपला बनवून तयार आहे। तुम्हाला कधी असा आमटी भाजी वेगवेगळं बनवायची कंटाळा आला तर एकच असा मसाला पुलाव तुम्ही बनवू शकता। हा बघा, मस्त असा पटकन होणारा मसाला पुलाव
बनवून तयार आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।